रोगी रोगी आहे, आजार बराच होत नाही आहे, बरेच दिवसाचा आजार आहे, बराच होत नाही, यातना रोग्याला भोगावा लागतात. तो रोगी भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे, तो आपली स्थिती ओळखतो, की मी आता बरा कशामुळे होणार आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्याची अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनविण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस, यात नाही भोगीत नाहीस, तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली आहे, म्हणून आरोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले वा ऐकलं की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करला? हे दुसरी हानी. आणि तिसरी हानी, तिसऱ्या माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर श्रीमंत गरीब झालेला व्यक्ती श्रीमंत झाला तर गरीब होणं अपयश आहे. तर गमावल्यानंतर आपली स्थिती ओळखतो, अधिक संपत्ती मिळवण्यात येईल किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यात येईल. अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. खुशी खुशी तू भिक्षू झालेला आहे. मग तुला असे काय समजले? उत्तरला, महाराज, मी गृहत्याग करून गृहिणी झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक समृद्धाने, ज्ञानी आहे, दार्शनिक आहे, सगळ्याला दर्शन देण्यास असं पात्र असलेले सम्यक समृद्धाने सांगितलेली 4 तत्वे मी समजून घेतली आहे. मी मला समजले आहे, 4 तत्वे मी समजून घेतली पाहिजे आणि ऐकली आहे. 4 तत्वे अशी: जग कसे आहे? अनित्य आहे, आज आहे उद्या नाही आहे. अनित्य आहे, इथं सर्व काही नष्ट होणार आहे. अनित्य असून सतत काय होते? बदलत आहे, रोज बदलत आहे. आणि जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणीही नाही. जगाचं रक्षण करता आणि पालन करता कोणी नाही. आपली कशावरही माती नाही. आहे का माती? कशावर तरी माती आहे का? आपल्या मनाने काहीही होत नाही. आपल्यावर सुद्धा, आपला जीवावर सुद्धा आपला भरोसा नाही आहे. माती कशावरही नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे. प्रत्येक गोष्ट तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात काय आहे? दुःख आहे, तृष्णा आहे, द्वेष आहे, राग आहे, मोह आहे. याच्यामध्ये जो पडतो तो म्हणते त्यामुळे जगात अनेक निवा असून ते सारखे धडपडत आहेत. त्याच्यामध्ये संसारामध्ये धडपडत आहे. विलक्षण खरोखर उत्कृष्ट राजा रथपाल, राजा उद्गारला रथपालाला म्हणतो, भगवंतांनी सांगितलेले किती बरोबर आहे. भगवंतांनी तुम्हाला एवढा चांगला उपदेश दिला, ते किती उत्तम आहे. थोडक्यात उपदेश रथपालाने सांगितला आणि त्यांनी त्यांचा आवाज ओळखला. त्यांनी सगळं ओळखल्यावर भगवंताचं सत्य मानलं की भगवंताच्या याच्यामध्ये किती सत्य आहे. भगवंत किती सुंदर रीतीने आपल्या आणि याच्यातून बाहेर पडायचा मार्ग सांगतात. जसं आपण विचार केला की आपल्याला जास्त संपत्ती नको, जास्त प्रमाणाच्या बाहेर काही असतं तर काय होते? ते नष्ट होण्याचं होते आणि मरायचं नाही का? आपल्याला मरायचं आहे तर एवढ्या संपत्ती काय काय उपयोग
खाली गेलो नाही आहे. मी या जगात दुःख आहे ते समजलं मला. आणि जगात दुःख असल्यामुळे ज्याच्यापासून दुःख होते तेच मी मागे टाकून भिक्खू झालेलो आहोत. जगत बंधनीय झालेले आहोत आणि भगवान बुद्धांच्या आज्ञेनुसार गुरुताच्या शिकवणीनुसार मी गुरुवरील ग्रंथ यापन करणार आहोत. आणि याच्यातच मला सुख आहे, शांती आहे, याच्यातच मला निर्माण प्राप्त आहे. म्हणून हे ते सांगितलेलं किती सत्य आहे असं म्हणून तो राजा वंदन करतो आणि निघून जातो.